नमस्कार मंडळी, हिंजवडीसाठी गुड न्यूज आहे। तुम्हाला तर माहितच असेल की हिंजवडीमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस येणार आहे आणि त्यांनी लँड ॲक्विजिशन सुद्धा केलेलं आहे। पण नेमकं कुठे आणि कुठल्या फेज मध्ये येणार आहे? आता तुम्ही फेज 1 मध्ये आय एम्स्टरडॅम तर बघितलंच असेल। इथून टुवर्ड्स लक्ष्मी चौक फक्त 200 मीटर जायचं आहे आणि हेच तर आहे नवीन मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं लँड पार्सल, जे की 33.21 एकरचं आहे। तसं बघायला गेलं तर हे हिंजवडी फेज 2 मध्ये येतं, पण इथूनच 500 मीटरच्या डिस्टन्स वरती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत 2 BHK 817 कार्पेटचा न्यू लॉन्च, जो की फेज 1 मध्ये येतो। चला तर मग बघूया आजचा आपला प्रोजेक्ट। नाउ वेट इज ओव्हर आणि आता आपण आलेलो आहोत तुमच्या 2 BHK फ्लॅट समोर। या फ्लॅट मध्ये सांगण्यासारखे एवढे जास्त फीचर्स आणि क्वालिटीज आहेत की मला कळत नाहीये मी कुठून सुरू करू। पण आपण आता सुरू करूया तुमच्या सेफ्टी पासून, कारण इथे तुम्हाला हा व्हिडिओ डोरबेल मिळणार आहे आणि सोबतच हा एवढा मोठा वुडन लॅमिनेटेड डोर विथ दिस डिजिटल डोर लॉक। आणि ही लॉबी बघितलीत का तुम्ही? घरामध्ये एंट्री करताच एकदम ग्रँड वाइब। वाव, एल शेप मध्ये लिव्हिंग अँड डायनिंग एरिया, तो सुद्धा एवढा जास्त सुंदर, एलिगंट आणि ह्यूज सुद्धा। आता हा डायनिंग एरियाज बघून घ्या, अगदी सेपरेटली डिझाइन केलाय ना। आणि डायनिंग टेबल सुद्धा तुम्ही असाच डिझाइन करू शकता। आणि लिव्हिंग एरियाचा तर विषयच हार्ड आहे। तुम्ही रिसेंटली ट्रेंडिंग गाणं पण ऐकलं असेल। असो, पण इथे तुम्हाला एक असा स्पेस मिळतोय जिथे तुम्ही तुमची इंटेरियर डिझाइन करण्याची इच्छा संपूर्ण प्रकारे पूर्ण करून घेऊ शकता। म्हणजे इथे बसून तुम्हाला टीव्ही सुद्धा मस्त बघता येणार आहे। आणि शेवटी लिव्हिंग एरिया एक अशी जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत टाइम स्पेंड करता आणि मेमरीज क्रिएट करता। एवढंच नाही बरं का, तर अजून एक तुम्हाला अशीच जागा मिळणार आहे जिथे तुम्ही अशाच मेमरीज क्रिएट करू शकता। ती म्हणजे तुमची ही अटॅच्ड अँड कवर्ड बाल्कनी। तुमची ही लिव्हिंग एरियाची बाल्कनी तुम्हाला कवर्ड मिळणार आहे विथ दिस फॉल सीलिंग, अँटी स्किडच्या टाइल्स आहेत, टेक्स्चर्ड पेंट, आणि हे तुमच्या सेफ्टीसाठी ग्लास फसाड सुद्धा दिलेले आहेत। आजच्या आपल्या या डेव्हलपर्स बद्दल जर तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची झालं तर ती ही आहे की हे तुमच्या गरजा आणि तुमची संस्कृती या दोन्हींवरती तेवढंच लक्ष देतात। जसे की तुम्हाला इथे हा मोबाईल चार्जिंग पॉइंट मिळतोय, ज्याला तुम्ही लॅपटॉप आणि मोबाईल दोन्ही चार्ज करू शकता आणि इथे मस्त फ्रेश हवेची मजा घेत वर्क फ्रॉम होम सुद्धा करू शकता। आणि संस्कृतीबद्दल तर कायच सांगायचं, कारण इथे तुम्हाला हे सुंदर असं तुलसी वृंदावन मिळणार आहे, जे तुम्ही असंच बाल्कनीत ठेवू शकता। आणि एवढंच नाही बरं का, तर तुमच्या सोसायटीमध्ये एक सुंदर आणि भव्य असं मंदिर सुद्धा असणार आहे। आणि जर अमेनिटीज बद्दल सांगायला गेलं तर इथे तुम्हाला इन्फिनिटी एज स्विमिंग पूल मिळणार आहे, तो सुद्धा 50 फीटच्या हाईट वरती। अजून बरंच काही आहे, जसं काही डे केअर सेंटर झालं, स्पोर्ट्स झोन झालं, त्याचबरोबर योगा सेंटर, एम्पी थिएटर आणि हो, बॉक्स क्रिकेट सुद्धा आहे बरं का। म्हणजे आता आपल्याला बाहेर जाऊन टर्फ बुक करायची अजिबात गरज नाही। तुम्हाला माहितीये का, 5 लेवल पार्किंग असणार आहे विथ 23 स्टोरी टावर। आहे की नाही जबरदस्त? एखाद्या घराची सुंदरता जर जास्त उजळत असेल तर ती तिथल्या फ्लोरिंगमुळे। म्हणूनच तुम्हाला या संपूर्ण घरामध्ये 2x4च्या प्रीमियम ग्लॉसी फिनिश वेट्रिफाईड टाइल्स दिलेले आहेत। आणि मला माहिती आहे, लेडीज जर काही पाहण्याची वाट बघत असतील तर ते किचन पाहण्यासाठी। आणि इथलं किचन सुद्धा किती सुंदर दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। एल शेप मध्ये हा इंजिनियर्ड ग्रेनाइटचा किचन प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेला आहे आणि तो एका युनिक कलर मध्ये आहे, डिफरंट शेड मध्ये। तसं बघायला गेलं तर इथले सगळेच कलर्स आणि शेड्स खूप जास्त सुंदर असतात। आता तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला एक सिंक दिलं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली ड्राय बाल्कनी तुम्हाला सेपरेट मिळणार आहे, ती सुद्धा या एवढ्या मोठ्या ग्लास डोर सोबतच ही विंडो सुद्धा तुमचं ओपनेबल आहे फॉर द प्रॉपर व्हेंटिलेशन। आणि या सेपरेट ड्राय बाल्कनी मध्ये सुद्धा तुम्हाला आणखी एक सिंक दिलं जात आहे फॉर द युटेन्सिल्स वॉश। आणि हो, तुमच्या वॉशिंग मशीन साठी सुद्धा एकदम प्रॉपर प्रोव्हिजन आहे, जिथे तुमचं डिश वॉशर सुद्धा आरामात फिट होऊन जाईल। आणि डायनिंग एरियाच्या अगदी अपोजिटच आहे तुमच्या मुलांचे बेडरूम। जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्येच बोलतो की मला किड्स बेडरूम जरा जास्तच आवडते आणि या बेडरूमची तर काही गोष्टच वेगळी आहे। आता इथले इंटेरियर बघून तुम्ही तुमच्या घरामध्ये करण्यासाठी सुद्धा आयडियाज घेऊ शकता बरं का। जसे की हा स्टडी टेबल, आता याचा कलरच बघा किती पॉझिटिव्ह वाइब येते। आणि हा स्टडी टेबल तुम्ही तुमच्या बे विंडोच्या अगदी बाजूलाच डिझाईन करू शकता, ज्यामुळे अभ्यास करताना तुमच्या मुलांना प्रॉपर लाईट मिळेल। आणि हो, ही बे विंडो आहे बरं का, त्यामुळे तुमचे मुलं इथे बसून सुद्धा अभ्यास करू शकतात। आणि हो, तुमच्या मुलांच्या सेफ्टीसाठी इथे मेटॅलिक ग्रिल सुद्धा मिळणार आहेत बरं का तुमच्या फ्लॅटमध्ये सुद्धा। आणि इकडे आहे वॉर्डरॉब निश, जेणेकरून तुमच्या मुलांचा जो वॉर्डरॉब आहे तो आतल्या बाजूने डिझाईन होईल आणि तुमच्या मुलांना खेळण्यासाठी या संपूर्ण रूम मध्ये प्रॉपर स्पेस मिळेल। आता या लॉबी मध्येच बघा, तुम्हाला इथेच तुमचं कॉमन वॉशरूम मिळणार आहे।
या कॉमन वॉशरूम मध्ये सुद्धा खूप एलिगंट कलरच्या टाइल्स यूज केलेल्या आहेत, खूप सुंदर आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, इथले कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असतात. इथे तुम्हाला सगळ्याच वॉशरूम मध्ये जॅग्वारचे सीपी अँड सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची वीज बचत व्हावी यासाठी तुम्हाला सेन्सर लाईट सुद्धा मिळणार आहेत तुमच्या सगळ्याच वॉशरूम्स मध्ये. आणि माझ्या मागच्या बाजूलाच तर आहे तुमची सुंदर अशी मास्टर बेडरूम. आता मिरर दिसल्यानंतर थोडंसं तरी स्वतःला बघायला हवंच, पण ते असो, ही बेडरूम किती जास्त मोठी आहे ना. मास्टर बेडरूम तशी अशी ह्यूजच असायला पाहिजे. एंट्रीलाच तुम्हाला हे अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे विथ सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स, पण थीम मात्र वेगळी असणार आहे बरं का. आणि वॉर्डरोब सुद्धा एवढा मोठा डिझाईन केलेला आहे. या बेडच्या वरती तुम्हाला जे हे शँडलर दिसते, सगळ्यात अगोदर जेव्हा मी या बेडरूम मध्ये आलो तेव्हा मला या शँडलरने सगळ्यात जास्त अट्रॅक्ट केलं, कारण ते सुंदर दिसतंय ना. आणि ही बेडरूम सुद्धा एवढी जास्त स्पेशियस आणि लेटअप आहे. आणि हो, इथे तुम्हाला अटॅच्ड बाल्कनी सुद्धा मिळणार आहे बरं का. अरे वा, ही बाल्कनी सुद्धा अगदी सेमच आहे तुमच्या लिव्हिंग एरियाच्या बाल्कनी सारखीच, म्हणजे अगदी तसेच फीचर्स तुम्हाला इथे मिळून जातात. या बाल्कनीत सुद्धा तुम्हाला फॉल सिलिंग मिळणार आहे अगदी अशीच. आणि आता ही मास्टर बेडरूमची बाल्कनी आहे म्हटल्यानंतर इथे सकाळी सकाळी 1 कप चहा पिण्याची मजाच काही और असणार आहे. मला तर आज हिंजेवाडी फेज 1 मधील या प्रोजेक्टवरती येऊन मजाच आलेली आहे, कारण एवढी जबरदस्त कनेक्टिव्हिटी आहे. हो, म्हणजे हिंजेवाडीच्या पाल इंडिया मेट्रो स्टेशन पासून अगदी जवळच. आणि हो, आपला जो ग्रँड हाय स्ट्रीट मॉल आहे तो सुद्धा एवढा जवळ आहे. आणि त्यासारखे अनेक मॉल्स, सोबतच तुमच्या मुलांसाठी स्कूल्स आणि कॉलेजेस सुद्धा एवढे जवळ. आणि शेवटी लोकेशन तर हिंजेवाडी फेज 1 आहे, म्हणजे तुम्हाला तर माहितच असणार की किती भारी लोकेशन आहे आजचं आपलं. काय म्हटलं, या फ्लॅटचा कार्पेट एरिया तो आहे या 2 BHK चा कार्पेट एरिया 817 स्क्वेअर फीट. आणि प्राइस तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हो, जर तुम्हाला इथे प्रत्यक्ष यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. आणि काही कारणास्तव तुम्ही येऊ शकत नसाल तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल माहिती देतील, तुम्हाला गाईड करतील. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करून आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत बोलू शकता. ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील. आणि जर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा, कारण एवढे जबरदस्त प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून दाखवतो. आवडतात ना? हा, मग व्हिडिओला लाईक करा. आणि असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.